अरे करोडोंवरनं आठवलं, करोडोंची डील करायची आहे, तिकडे क्लायंट वाट बघतोय. मी पळायला हवं, उशीर झालाय खूप. असं क्लायंटला वाट बघत ठेवणं बरं नाही वाटत ना. चला मी येतो, बाय. नाही, एक मिनिट थांबा. काल तर मला मस्तपैकी हवेत तिकीट दाखवत होता. आपण कुठे जातोय, कधी जातोय, काहीच सांगितलं नाही. बरं मला सांगा, तुम्हाला माझ्याबरोबर टाइम स्पेंड करायला, माझ्याबरोबर असं बाहेर फिरायला जायला आवडेल ना? अहो लाजताय काय? उत्तर द्या, बोला. नाही आवडणार का? प्रश्नांवर प्रश्न विचारायचा नसतो, उत्तर द्यायचं असतं. बोला काय? हो. ऐकून आलं. हसून घ्या. एकदा आपण हनीमूनला गेलो ना की मग बघा कसं तोंड बंद करतो तुमचं. तसं तोंड तर आत्ताही बंद करूच शकतो मी. करोडोंची डील. हा, करोडोंची डील. हो ना. बाय सर. आता घाईत जाल, पण नाश्ता आठवणीने करून जा. ओके ज्युनियर जानू. बाय बाय. पण सर, तुम्ही मला अजून सांगितलं नाही की आपण कुठे जाणार आहोत. प्लीज आता मला सांगा. आपण ना ते नाही का, ते म्हणजे कुठे? अहो ते, हा, अहो ते नाही का, ते तेला नाव काय? सरप्राईज आहे. सरप्राईज? हो. मग तेच सांगा म्हणते, काय सरप्राईज आहे? गेस करा. असं कसं गेस करू सर? तुमच्या डोक्यातलं प्लॅनिंग नाही कळत आहे मला. प्लीज सांगा. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. वहिनी, दादा कुठे? ते सकाळीच पुण्याच्या ऑफिसला जायला निघाले. गुड. दादा कामाला लागलाय म्हणजे. व्हेरी गुड. हो ना. कोणीच कसं आलं नाहीये हे अजून. सई, देवांश, नाश्ता करायला या लवकर. ओमी, अरे ये ना रे. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. अरे अरे, मम्मा मस्त झाला उपमा. मस्त झालंय म्हणून असा नाही खायचं. बस आधी. मम्मा पटकन दे, मला उशीर होतोय लेक्चरला जायला. मध्ये घ्यायचं आणि खायचं. नुसती घाई घाई. उशिरा यायचं आणि मग गडबड करायची नुसती. अरे मम्मा जाग नाही आली मला. जाग नाही आली, झोपून राहायचं. हे बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता दादा वहिनी आलेत, सगळ्यांबरोबर शांतपणे नाश्ता करायचं, कळलं ना? पोहे हवे होते, पोहे. हो. ब्रो आणि वहिनी, तुम्हाला जर तुमचं काही सिक्रेट डिस्कस करायचं असेल ना, तर तुम्ही रूम मध्ये जाऊ शकता. आम्ही तुमचा नाश्ता तुमच्या रूम मध्ये पाठवून देऊ. काय मम्मा? हो ना, माझी काहीच हरकत नाहीये. सीमाला सांगू का बेडरूम मध्ये पाठवायला नाश्ता? नाही 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 नाही, तसं काहीच करायची गरज नाहीये. ऍक्च्युली सिक्रेट सच असं काहीच नाहीये. इनफॅक्ट मलाच एक अनाउन्समेंट करायची आता. अनाउन्समेंट कसली रे? वर्क रिलेटेड काही आहे का? नाही नाही आहे. ब्रो थोडं फास्ट मध्ये सांगशील का? मला लेट होतं यार.
हो मी ऐक ना, तू नाही ऐकलंस तरी चालेल, तुझ्या काहीच कामाचं नाहीये. तू नाश्ता कर आणि कॉलेजला जा. नाही आता तुम्ही ऐकूनच जाणार. लेक्चर बुडालं तरी चालेल. तू तर त्याचीच वाट बघ. पण देवा, खरंच सांग ना, आम्ही सगळेच उत्सुक आहोत ऐकायला. सांगतो. सो आई, येणाऱ्या 2-3 दिवसात माझी एक कॉन्फरन्स आहे जिथे माझं एक प्रेझेंटेशन आहे, तुला माहितीच आहे. आणि आय एम 100% शुअर की ते डील आपल्यालाच मिळणार आहे. आय एम शुअर, नक्कीच तुला मिळेल. थँक्यू. सो मी असा विचार करत होतो की ब्रो, ही तुझी मोठी अनाउन्समेंट आहे. ओमी, हॅव पेशन्स. सो ऑफकोर्स यू नो की ते डील आपल्या कंपनीसाठी किती महत्वाचं आहे. सो आय वॉज थिंकिंग की हे डील आपल्याला मिळाल्यानंतर त्या डीलचं सक्सेस सेलिब्रेट करायला मी आणि सई कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. अरे हो, ब्रो आणि वहिनी हनीमून साठी गेलेच नाहीयेत. हे बेस्ट आहे. हो खरंच खूप छान आयडिया आहे. मला तो खूप आवडली. नक्की जा तुम्ही. या, छान आयडिया आहे ही. हजबंड आणि वाईफने असं जरा बाहेर जायला हवं. व्हेरी गुड. ओमी, तुझ्या वहिनीचा चेहरा बघ, किती खुल्लाय. खुलणारच ना मम्मा. तिच्या वर्कोहोलिक नवऱ्याने असं काहीतरी छान पहिल्यांदा काहीतरी प्लॅन केलंय. चेहरा खुलणारच ना. बाय द वे, तुम्ही कुठे जाणार आहात? हो खरंच, तू ठिकाण सांगितलंच नाही आम्हाला. ठिकाण ते सरप्राईज आहे. चला एनिवे, माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, सो मी पळतो जरा. बाय. ओके. एक मिनिट. ओ टिफिन. ओके, थँक्यू. बाय. I need जरे. दादा पण. ओमी साहेब, घाई होती ना? खूप घाई होती ना. दादा गेला सुद्धा. तुम्ही बसा का तिथे. निघतो पोहतो नाही. बहिणी, फिरायला गेल्यावर दादाला खूप त्रास दे. खूप म्हणजे खूप जास्त त्रास द्या. तो इथे राहून तुला वेळ देत नाही ना. चांगलं वसूल कर. आणि मला सांग. बाय बाय. कशाला सांग, तू जा आता. मी सावकाश जा रे. एक कॉफी आणते तुमच्यासाठी. आता हसून घे. संध्याकाळपर्यंत तुझ्या चेहऱ्यावरचं स्माइल गायब करते की नाही बघ. ऑलरेडी सिलेक्शन झालेलं असतं ना, मग घेतातच कशाला हे लोक ऑडिशन. एकतर इतके सकाळी ऑडिशन ठेवले की झोप पण नाही झाली यार माझी. तर दिवसभर स्किन अशी ओढल्यासारखे दिसणार यार. नेचर कंटाळा आला या सगळ्याचा. मागच्या वेळी पण ती ऑडिशन झाली, त्याचा अजूनपर्यंत कॉलबॅक नाही आलाय. ही तंगडतोड करण्याची ना तर इरिटेट झालंय. सईसारखी लॉटरी लागायला हवी होती. ओव्हरनाईट करोडपती. यांचा मूवी पण ना कधीच सुपरहिट नाही होणार. सगळा मूवी. अरे हसते क्या हो? दात काढ के अपना काम करो. वाट लागली आहे माझी यार. हाय. का पाठला करतेस का माझा? काय? नाही असं काय. चिल, आय एम जस्ट किडिंग. रिसेंटली आपल्या खूप भेटी गाठी होत आहेत ना, म्हणून म्हणालो. काय ग, इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो का, असं का विचारतोयस? तुझा चेहरा पडलाय म्हणून विचारलं. काय नाही, ते
एका ऑडिशन साठी गेले होते ना, सिलेक्शन नाही झालं. हो, इट्स ओके अंजली, तू ट्राय करतेस ना. आज नाही तर उद्या तुला 100% सक्सेस मिळेल. पण आता ना मेजर बोर झालंय रे मला. रोज उठा, ऑडिशन्सला जा, रिजेक्शन्स, त्या लाईन्स मध्ये उभे राहा. आणि तुला माहितीये, ज्यांची ओळख असते ना त्यांचंच सिलेक्शन होतं. आमच्यासारखे लोक तर नुसते चक्कर मारत असतात ऑफिसचे. कम ऑन अंजली, इतक्या लवकर गिव्हअप करू नकोस. आणि तुला इतकाच कंटाळा आलाय ना स्ट्रगलचा, लग्न करून टाक ना. आणि त्याने काय होणार आहे? अगं लग्नानंतर तुझं स्ट्रगल संपेल ना. नवर तुझं हट्ट पण पूर्ण करणार आणि तुला पॅम्पर पण करणार. आता आमच्याकडेच बघ ना, दादा आणि बहिणी मस्त हनीमूनला जाणार आहेत. काय सई आणि देवांश हनीमूनला चालले? शिट. हो, पण तू प्लीज हे कोणाला सांगू नकोस हा. म्हणजे ह्यात काही लपवण्यासारखं नाहीये, बट आय डोंट नो, म्हणजे दादा बहिणीला आवडेल नाही आवडेल कोणाला सांगितलेलं, तू प्लीज कोणाला सांगू नकोस ना. ओंकार रिलॅक्स, डोंट वरी, मी नाही सांगणार कोणाला. आणि चांगलंच आहे ना, ते दोघं हनीमूनला जातात तर आय एम हॅपी फॉर देम. एक सेकंड हा. एबीच्या ऑफिस मधून मला का कॉल येतोय? हॅलो. हो बोला ना. ओके, हो चालेल. येस. काय ग, की शॉक काय? कोणाचा कॉल होता? ते अरे काय नाही, मी ती लास्ट टाइम ऑडिशन दिली होती ना, मी सिलेक्ट झाले होते. त्यांनी मला अग्रीमेंट साठी बोलवलंय आज इव्हनिंगला. क्या बात आहे. बघ, एका ठिकाणी रिजेक्ट झालीस, दुसऱ्या ठिकाणी लगेच सिलेक्ट झालीस. आता हॅपी राहा, छान तुझं काम एन्जॉय कर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. थँक्यू. यु नो, तू मला भेटलास ना की काहीतरी हॅपी थिंग होतेच. म्हणजे मी लकी आहे तुझ्यासाठी. मे बी. बरं चल, निघते मी पण. येस, बाय बाय. बाय. व्हॉट? नो, एक मिनिट. सगळ्या मीटिंग्स कशा काय प्रिपोन झाल्यात? हाऊ इज दिस पॉसिबल? जोशी, सगळ्या क्लायंटची कामं एकत्रच निघाली आहेत का? आणि कुलकर्णी कुठे आहेत? व्हॉट डू मीन सुट्टीवर आहे? का सुट्टीवर आहेत ते? कसली इमर्जन्सी? काय? अच्छा लिसन, आता ना माझं अजिबात डोकं चालत नाहीये. मी नंतर फोन करतो तुम्हाला. शिव. अगं कुलकर्णी का सुट्टीवर गेले आहेत? ओ हा, आय नो. कुलकर्णी नाहीयेत आता आणि तुझ्या सगळ्या मीटिंग्स पण प्रीपोन झाले आहेत. तू हनीमून प्लॅन केलास आणि तेवढ्यात हे सगळं घडलंय. बरं, त्यात अजून एक वाईट बातमी अशी आहे की आपलं पनवेलचं प्लांट आहे ना, तिथे पण काहीतरी गडबड झाली आहे. सो प्लांट व्हिजिट पण करावी लागेल. 2-3 दिवस सतत जावं लागेल. म्हणजे प्लांट व्हिजिट करायची आहे, या सगळ्या मीटिंग्स हँडल करायच्या आहेत. I'll do this, पण तसं जरा डिफिकल्ट आहे, पण I'll manage. You don't worry. नाही, नको. खूप प्रेशर येईल तुझ्यावर आहे ना. अरे हो, पण असं नको करूस. हे बघ, तू इतक्या प्रेमाने हनीमून प्लॅन केलायस की नाही, मग ते कॅन्सल नको करूस. सईला सुद्धा वाईट वाटेल. ती पण किती एक्सायटेड आहे. तू जा, I'll manage. आता तरी हाच ऑप्शन दिसतोय मला. देवा. आई अगं प्लीज. आणि तूच सांगितलंयस मला की पहिली प्रायोरिटी नेहमी आपल्या कामाला द्यायची म्हणून. तुझ्याकडनं शिकलोय ना मी. हो, पण आणि ऐक ना, मी सईना नंतर कधीतरी घेऊन जाईल फिरायला. आता माझ्यासमोर ही सगळी जी कामं आहे ती सोडून मी असंच नाही जाऊ शकत. ठीक आहे. तसं तू म्हणतोयस तेही बरोबर आहे. मी म्हणते खरं, हे सगळं मी एकटीने हँडल करेन, पण मला पण ते जरा कठीणच जाईल. ठीक आहे, यावेळी तुझा हनीमूनचा प्लॅन जरी कॅन्सल झाला असला तरी नेक्स्ट टाइम तुझा हनीमून मी स्पॉन्सर करेन. मस्त युरोपला जा. ओके, बरं ठीक आहे. आता मी निघते, कारण 10 मिनिटात नवीन प्रोजेक्टची मीटिंग आहे. ओके, बाय.
देवा आलास बाळा? थांब पाणी आणते. हा घे. काय रे, ऑफिसचं काही टेन्शन आहे का? नाही, ऑफिसचं काही टेन्शन नाहीये, दुसरंच काहीतरी आहे, हो ना? कसं जमलं ग तुला हे सगळं? काय माझ्या लाईफमध्ये काहीतरी बिनसलं असलं की तुला लगेच कळतं सगळं. आई आहे ना मी तुझी. आईला मुलाच्या चेहऱ्यावरची रेष जरी इकडची तिकडे झाली ना तर लगेच कळतं काहीतरी बिघडलंय. काय झालंय सांग. सकाळी नाही का मी म्हणालो की मी सईंना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार. हो म्हणालास, मग तो प्लॅन कॅन्सल करावा लागतोय. का? अगं ऑफिसमध्ये खूप काम आहेत सध्या. पुढचा महिना पण मी कुठेच जाऊ शकणार नाही. स्टील आई म्हणाली मला की तू जा, ती करेल सगळं मॅनेज, पण तिच्यावर पण सगळं प्रेशर येईल कामाचं आणि ती इथे प्रेशरमध्ये सगळं हँडल करेल आणि मी तिकडे मज्जा. मला नाही पटणार ते सगळं. माझं मन पण नाही लागणार तिकडे. मग आता तुला कसं सांगू बाळा, भैरवी ताई तुला सईपासून दूर ठेवण्यासाठी मुद्दाम असं वागतायत आणि दुर्दैव हे आहे की मी यात काहीच करू शकत नाही. आता तुला कामच आहे म्हटल्यावर काय करणार ना बाळा. पण तू उगाच नाराज होऊ नकोस. मला माहितीये की तू हे सगळं मनापासून प्लॅन केलं होतं. तुला सईला घेऊन फिरायला जायचं होतं. तुझा हिरमोड होणं साहजिकच आहे. वाईट नको वाटून घेऊस. आत्ता चालायस ना कामावरनं, जरा फ्रेश हो. मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणते, मग बोलू आपण. ओके. मॅडम हे तुमचं ॲग्रीमेंट. तुम्ही आमच्या प्रोडक्टच्या ॲडसाठी सिलेक्ट झालेले आहात. लवकरच आपण ही ॲड शूट करूया आणि तुम्हाला या ॲडचे 1 लाख रुपये मिळतील. 1 लाख? मॅडम सही करताय ना ॲग्रीमेंटवर? हो हो हो, येस येस. मे आय? हो. इकडे? हां इकडे. थँक्यू. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स अंजली. आता तू आमच्या प्रॉडक्टची मॉडेल आहेस. थँक्यू सो मच. आर यू हॅपी? ऑफकोर्स आय एम हॅपी. इफ यू डोंट माइंड, मी एक विचारू का तुम्हाला? अरे विचार ना. तुम्ही मला ॲडसाठी माझं टॅलेंट बघूनच सिलेक्ट केलंय ना, की काही दुसरं काम आहे तुमचं माझ्याकडे? स्मार्ट गर्ल, आय लाईक इट. कसं आहे ना अंजली, की तू सईची बहीण आहेस, हा फार मोठा ऍस्पेक्ट आहे माझ्यासाठी. अंजली तुला माहित आहे सईने माझ्याबरोबर काय केलं ते? म्हणजे गॉड, कसली अनग्रेटफुल आहे ती सई. आय मीन अंकल, तुम्ही तिची इतकी हेल्प केली एज्युकेशन मध्ये, बाकी सगळीकडे, आणि ती अशी उलटली तुमच्यावर. अंजली मला हेही माहिती आहे की ती सई तुझ्या बरोबरही बरी वागलेली नाहीये. अंकल, मला पण ना तिचा खूप राग येतो. आय जस्ट हेट हर. मी टू. म्हणून तर मी तुला आज इथे बोलवलंय.
जर आपण दोघे एकत्र आलो ना तर आपण सईचा बदला घेऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू मला मदत केलीस तर मी तुला या कॉन्ट्रॅक्टचे तिप्पट पैसे देईन. तिप्पट म्हणजे 3 लाख. येस. सो आर यू रेडी? येस. आता आपण दोघं मिळून त्या बिंडोक सईची लाईफ हेल करून टाकू. आता पुढचं काय करायचं हे मी तुला नंतर सांगेनच. आता तू येऊ शकतो. बाय. देवांश, सई, तुम्ही दोघांनी माझ्यापासून माझं टेंडर हिरावून घेतलं. आता मी तुमच्याकडून तुमचं सगळं काही हिरावून घेणार आहे. तू घेऊन आलीस? मला वाटलं तू बिझी असशील हनीमूनचं पॅकिंग करण्यात. कसं करणार? हनीमूनला जाणं कॅन्सल झालंय ना आमचं. हो का? का? अरे अरे, मला वाटलं तुम्ही जाताय. असं कसं कॅन्सल झालं? कारण मी देवांश सरांच्या जास्त जवळ गेले तर काय होईल याची ना भीती वाटते एका व्यक्तीला. तोंड सांभाळून बोला. ही भैरवी जहागीरदार कोणालाही घाबरत नसते. पण मी कुठे तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही स्वतःवर का घेताय ना? आणि आत्ताच म्हणालात ना तुम्ही की मी कशाला भीत नाही म्हणून. मग आमचं ट्रिपला जाणं का कॅन्सल केलं? मी काही केलं नाही. अचानक ऑफिसमध्ये जास्त काम आलं. मॅडम प्लीज, तुम्ही काय करू शकता आणि काय नाही ना याचा पूर्णपणे अंदाज आलाय मला. त्यामुळे आत्ता तरी ना नका फसवू मला. बर, ठीक आहे. मीच केला तुमचा प्लॅन कॅन्सल. काय करशील? आज तुम्ही आमचं फिरायला जाणं थांबवू शकलात, पण नेहमी नाही असं करू शकत ना. आज ना उद्या मी आणि देवांश सर फिरायला जाऊच. तेव्हा काय कराल तुम्ही?